श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु रामचंद्राय नमः। पूर्व प्रसंगी दशानन पुत्रे धरून नेले इंद्राते, दे पुरी सुरवर दुःखाते पावले बहुत संग्राम यासो पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणे करून कथेला सुरुवात। मागच्या त्या ठिकाणी कथा ऐकली, राजा रावणाच्या मुलाने इंद्रजिताने 33 कोटी देवाचा राजा इंद्रदेव जिंकला। रणांगणाच्या ठिकाणी देवांना सळो की पळो केलं, त्याच्यामुळे देव अतिशय घाबरले, दुःखी झालेले आहेत। समस्त सुरवर मिळून येवरी पार्थिला चतुरानन, मनती भ्रष्ट झाले अमर सदन इंद्र धरून नेला केशी। सर्व 33 कोटी देव एकत्र झाले, आपलं गारण घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला सांगू लागले, अमर पद असणारे इंद्रदेव आणि ते इंद्रदेवाला इंद्रजिताने लंकेला धरून नेलं, त्याच्यामुळं अमरावती भ्रष्ट झाली महाराज। तुझेवर रे राक्षस उन्मत झाले बहु अस, रे मेघनाद्या मासी देवनी त्रास लंके अमरेचे अहो ब्रह्मदेवा तुमच्या आशीर्वादाने म्हणजे ती राक्षस वाजून गेली आणि त्या राक्षसांनी म्हणजे असणाऱ्या देवांना मारलं ना, आमचा राजा इंद्रदेवाला मारून लंकेला नेलं। कोणी देवांचे वचन आश्चर्य पावला चतुरानं, मग समस्त देव मिळून लंका भवन असं ब्रह्मदेवाने सर्व असणाऱ्या देवांचं ऐकलं। ब्रह्मदेव उठले, चला रे चला म्हणजे लंकेकड, आणि सगळे लंकेला गेले। कोणी वाणी राक्षस राजे सामोरा येऊनी पूजा अभिवंदने करून मग ब्रह्म मंदिराशी नेला। आपल्या गावात ब्रह्मदेव आलेला, राजा रावणाला कळलं, राजा रावण समोर ब्रह्मदेवाचे गेला, आदर तिथे केलं, पाहुणचार केला, आपल्या महालामध्ये नेलं। रावण म्हणे स्वामी नाथा कोणीकडे आली ती समर्था, येरू म्हणे तुझ्या पुत्रांची प्रशंसा कोणी येते। राजा रावण मला देवादी देव ब्रह्मदेव आज इकडं कस काय येणं झालं, कस काय येणं झालं, बारकी बारकी लेकरं येते म्हणून आली असणार, कस काय येणं झालं, शेजार पदार्थी येते ते म्हणजे खेळता खेळता आला म्हणून असणार। असू द्या, संगती पंगती देवाच्या बरं का, कुणाच्या बी नशिबात नसतं म्हणले असणारा। तुमच्या लेकराचं गुणनवाद ऐकलं, लय मोठं झालं, लय कौतुक केलं, म्हणजे 33 कोटी देवाचा राजा इंद्रदेव धरून आणलाय, ती कीर्ती ऐकून आलं म्हणले, तुझ्या पुत्राचा पराक्रम ऐकून सुख झाले परम, याचे तुळनेशी विक्रम ब्रह्मांड माझी। तुमच्या पोराचा असणारे प्रसिद्धी कीर्ती ऐकली, मला आनंद वाटला आणि भेट घ्यावी म्हणून त्याची भेट घेण्यासाठी म्हणजे राजा रामन तुमच्यापर्यंत आलेलो आहे। का तर तुमच्या पोराच्या ताकदीसारखा ब्रह्मांडात पोरग नाही। जिंतोनी त्रिभुवन केले सर्व आपला आधीन, प्रतिज्ञेने सत्य करून इंद्र बांधून आणि म्हणले ह्याने असणारं स्वर्गमूर्ती पाताळ जिंकलं आणि आपली प्रतिज्ञा ही पूर्ण केली। 33 कोटी देवाचा राजा पट्टा गळ्याला बांधून लंकेत आणला। याच्या देखुरी तू विचारते मी प्रसन्न झालो, जाण येते जो मागसी त्यावर ते काळी मी मला त्याची असणाऱ्या ताकद आणि त्याने केलेला पराक्रम पाहून मी अतिशय आनंदी झालेलो आहे। राजा रावण काय मागायचे ती मागा असं ब्रह्मदेव म्हणू लागले। इंद्राणीला जिंकून यास्तव इंद्रजित हे अभियान, मग म्हणे दशानन जाण तुझा पुत्र परम भाग्याचा। मला इंद्र गळ्याला बांधून आणला गावात, म्हणून ह्याचं नाव म्हणजे आजपासून इंद्रजित म्हणजे ब्रह्मदेव म्हणू लागले, खरंच किंवा राजा रावण तुमचा असणारा मुलगा भाग्यवान आहे, नशीबवान आहे। या इंद्राचे करुणी मुक्त स्थापी आपला ज्ञांकित, देवासहित अंकित झालो असे समरांग। मग म्हणजे असणारा काय बी करा, पण त्या इंद्रदेवाला असणार मोकळं काळात सोडून द्या म्हणजे असणार। आज सगळे असणारे देव तुमचे आज्ञांकित झालेत म्हणजे तुम्ही मानचाल तसं तुमच्यासाठी काय पण ब्रह्मदेव म्हणून कोणी प्रतिमा हाचे वचन काय बोलला मेघनाद आपण, म्हणे स्वामी आलाशी प्रसन्न तैरी अमरपण मदत। ब्रह्मदेवाचं बोलणं इंद्रजिताने ऐकलं, इंद्रजित म्हणला आमच्यावर प्रसन्न झाला वय, बरं 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 बरं, मग प्रसन्न झाल्यावर आम्हाला काय देतात, अमरपणाचं जी काय पिये आहे ना, चहा आहे काय, चहा नाही म्हणजे अमरपण द्या। माझा अमरत्व देशी तरी मी सांडून इंद्राची, मी आणि का तुझं पाशी मागत नाही पदार्थ। मग म्हणलं तुम्ही जर मला अमरपण अमर हो म्हणून असं जर आशीर्वाद दिला तर इंद्रदेवाला लगेच सोडतो, ह्याच्या पलीकडचं तुमच्या जवळ माझं काय मागणं नाही। हे गणाद मुखीचे वचन ऐकून ब्रह्माच्या वदन,
काय बोलला ते सावधान स्रोतजनी मेघनाथाच्या मुखातलं बोलणं ब्रह्मदेवाने ऐकलं. ब्रह्मदेव पुढे काय म्हणतात ऐका. ओ जन्मला जननी जठरी तयाची काळ लागला पै मारी अमृत्व कैशरी लादेल एक तुकडा राहिला नाही ब्रह्मामध्ये इंद्रजित मस्त पैकी वचा अजून एकदा राहिला म्हणते. ब्रह्ममनी इंद्रजिता अवधारी तो जन्मला जननी जठरी तयाची काळ लावला पै मारी अमृत कैशरी लाधेल. जो योनी संभव जन्माला मरण अटळच आहे म्हणला. जो आईच्या पोटातून जन्माला आला त्याच्या पाठीमागे काळ लागलेला आहे. मग तुम्ही म्हणजे असणार ते कैकशीच्या पोटी जन्माला म्हणले मग अमर कसं होणार. अमर होतच नाही असं ब्रह्मदेव म्हणतात. जो आकारा ते आला नाश ते पावला जो जननी जठरी नाही आला तो अमर झाला सर्वस्व. जो आकाराला आला दिशेचे नाश ऐशी घटी का परब्रह्म का आकाराला आलाय नाश पावणारच आहे. पण जो अयोनी संभव जन्मलेला आहे तो नक्की अमर होतो म्हणजे वाचा. आदविंद होता बेटी तो गर्भवाडी मातेच्या पोटी जातक पर्व विती शेवटी तो जाईल निश्चिती जो असणारा खटावर आला तो तिरडीवर एक दिवशी जाणारच आहे. काय वाटत नाही. ज्याचं बारस झालं त्याचं तेरस होणारच म्हणजे वाचा. मार्कंडेय भ्रुशुंडी रोमहर्षण हंस कुर्म भवांशाचे जाण परी ते काळे जर्जर करून मरण मारी गेले. मार्कंडेय ऋषी असेल भ्रुशुंडी असेल म्हणजे रोमहर्षण असेल म्हणजे हंस असेल कुर्म असेल कित्येक आयुष्याची होती पण म्हातारी झाली एक दिवशी संपली. आणि सावर जंगम चराचर भूते हेही पावती लयाते मी सृष्टी त्रिजित परिमाते कळन जोडीत जगाते. अहो म्हणजे असणारा स्थावर असो पृथ्वीवरचा असो आकाशातला असो किंवा पाण्यातला असो कुठलाही का असं ना म्हणजे असणारा त्याच्या पाठीमागे काळ लागलेलाच आहे. एक ना एक दिवस मरणारच आहे. पळपळ खाते आयुष्य तुझला रे कैसे कळेना. 2 दिवसाच्या समयांसाठी आलास रे पाहुणा. उगत त्याच्याकडे बघतोय रडतोय. काय उपयोगाचं नाही. रडून बी उपयोग नसतात सर. राजा दुखी प्रजा दुखी तर सब दुखिया रे दुखिया सगळे दुखीच असतात म्हणले. असणारा हा सृष्टीचा करता जरी असला तरी त्याला काळाने सोडलं नाही. काळ प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेला आहे म्हणतात वाचा. मरण चुकावे म्हणून हिरण्य कभिषे केला वरी शेवटी दोन्ही जण येता काळी पावला. मरण असणारा आपलं संपवावं मरणच येऊ नये असं हिरण्य कश्यपूला वाटत होतं. ना मरण तो प्राप्त केला. देवाने 13च्या 13 वरदान त्याची फेल ठरवून टाकली पण इंद्रजित असणारा हिरण्यकश्यप संपलाच म्हणले. याच्याच म्हणले असणारा येता काळी मरण आल्याशिवाय राहतच नाही. जन्माला आला की मरणार फक्त कधी मरणार सांगता येत नाही वाचा. या कारणे राज कुमारा प्रारब्धी लिहिले न चुके चतुरा चतुष्पुत्व द्विपद तेही मरणद्वार या काळाच्या घरात जातील. म्हणून याच्यासाठी बाबा ब्रह्मदेव सांगू लागले ये इंद्रजिता म्हणजे असणारा तू राजाचा मुलगा असो किंवा म्हणजे असणारा एखादा भिकारी असो किंवा प्रधान असो नाही तर कोण असो आल्याला जाणारच आहे. फक्त मरण माझे गेले मरण माझे केले अमर एक फक्त अमर होईल म्हणजे असणार. काय भाग्यवान आहे तसं मर. काही लोक संपादित त्यांची कीर्ती मरावे परी कीर्ती रूपी उरावे. कीर्ती रूपी उरल्या जातात म्हणले का तर जे जे लिहिले कल्पंती ते न चुके द्रष्टांती. जे ब्रह्मदेवाने अक्षर कपाळावर टाकलेले ते प्रारब्ध कधी चुकलं जात नाही म्हणजे असणार. कितीही भला मोठा असो 2 पायाचा असो किंवा 4 पायाचा असो काळाच्या जबड्याचा नामध्ये जाणार. एकोणीसचे तृणाचे वचन इंद्रजित म्हणे ऐका विज्ञापन तुमच्या बोले इंद्रा सोडीन परी मागेन ते द्यावे. मग अशा प्रकारे ब्रह्मदेवाचं बोलणं ऐकलं इंद्रजित तरी ठाम मागे आपल्या मागण्यावर आहे. तुम्ही मागा असणार जे पाहिजे ते असणार मागा तुम्हाला तुमचे असणार. दिलं मला की मी इंद्राला सोडतो असं पुन्हा असणारा इंद्रजित म्हणू लागला. वैर्याशी उद्धरिता समरांगणी संकट मांडल्या मजरणी ओम कैन मंत्र जपोनी अवधाने अग्नी संतुष्ट. वैर्याबरोबर मी जर रणाच्या ठिकाणी युद्ध करायला लागलो असणार माझ्या बरोबर संकट आलं आणि संकटाच्या वेळेस मी असणार होम हवन करत असेल मंत्र म्हणत असेल त्यावेळेस ओम कैन शत्रू विजयात देतो निगाव विश्वासहित रथ त्यावरी बैसा मजा मरत्व
कस होईल ते मला अमरत्व द्या, कधी अमरत्व द्या म्हणजे असणार ज्यावेळेस मी संकटाच्या ठिकाणी होम हवन करल, त्या हवनातून होमातून म्हणजे असणारा घोड्यासहित रथ यावा आणि मी रथात बसलं की अमर व्हावं, एवढं मला असणार वरदान द्या. तर इंद्राला सोडतो. आयचा माझा मनोरथ तू सिद्ध पावया तू समर्थू ब्रह्मा म्हणे तथा तू चिंतिले पावसी राजपुत्रा. आणि अशा प्रकारचं असणार मनातली इच्छा प्रकट केली इंद्रजिताने ब्रह्मदेवासमान. ब्रह्मदेव म्हणले तथास्तु म्हणले असणारे तू विजय. मंत्र हनुमंत्राने रक्त घोड्याचा रथ असणारा बाहेर यायच्या आधी रथावर उडी टाकली, रथ चकाचूर केला. या प्रश्नाची उत्तर असं पूर्ण रामायण ऐकल्याशिवाय मिळत नाही म्हणजे वाचा. तदनंतरे मेघानादे इंद्र सोडिले ते अति आलादे सकळ देवासी सुरेंद्रे अमरावती स गमन असं म्हणजे असणारं बोलणं भाषण आणि आपल्या असणारी शपथपूर्वक ब्रह्मदेवाकडून असणारं वरदान इंद्रजिताने घेतलं गेलं. इंद्रदेवाला सोडले, इंद्रदेवाने आपलं देव घेतलं आणि अमरावतीला निघाला. उपारी श्री रघुपती शुक्र येऊन स्वलोकाप्रती चिंतातुर होऊन श्रीमाती मुख अत्यंत कोमारी. ऐका प्रभू रामचंद्र. त्याच्यानंतर इंद्रदेव आपल्या महालाच्या ठिकाणी आलं. पुन्हा अपमान झालेला कुठं जात काय म्हणजे असणार, सारखा चेहरा पडलेला, सारखं खाली मान घालूनच खुर्चीवर बसायचा. लज्जान्वित चंतातुर म्हणते समय चतुरान म्हणता झाला पूर्वदृष्टकृत स्मरण आठवी गा अमरेंद्र. सारखं काळजीत मला धरून नेलं, गळ्यालाच बांधलं, लई फजिती केली, कोणाला तोंड दाखवू, कोण बोलतय का असलं सारखं काळजी. तेवढ्यात ब्रह्मदेव आलं. म्हणलं काळजी करू नका रे, पूर्वजन्मी जे जे कर्म केले ते भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. जी काय कर्म मागचे जे मी वाईट कर्म केलं त्या वाईट कर्माची फळ इंद्रदेवा तुला सुद्धा भोगावा लागलेले आहेत. कर्म कोणाला सुटत नाही म्हणून कर्म चांगलं करा. आता ब्रह्मदेव काय म्हणतात, म्या विद्याने पुरंदरा रचिले या चराचरा नरस्रदश केले नरा स्त्रिया सारिक्या स्त्रिया केल्या. काय इंद्रदेवा ब्रह्मदेव म्हणू लागले, मी म्हणजे असणार एक एक केले खेचेरी, एक एक केले भूचेरी, केल्या अवघे चराचरी. खेचेर आकाश मार्गाचे केले, पृथ्वी तलावरचे केले, पाण्यातले केले, सर्व हलणारे सजीवनीची सर्व निर्मिती मी केली. माणसं तयार केली, स्त्री तयार केली, सर्व असणार मी माझ्या कारखान्यात निर्माण केलं. पण कोणी न देखे सुंदर मग झालो चिंतातुर मग म्या भूते केले नानाकार जंगमदास मग ब्रह्मदेव म्हणजे असणार अनेक प्रकारचे मी असणार सुंदर देखावे निर्माण केले म्हणजे, पण कोणच सुंदर दिसणार का. भगवंताचं नामस्मरण कोण करत नव्हतं. मी भागवतामध्ये एकी केली खेचेरी, एकी केली भूचेरी, अवघी केली चराचरी. बहु आदरे मानव निर्मिती केली, अशी आदराने मानवीची निर्मिती केली का तर त्याला तरी देवाचं भजन नामस्मरण करता यावं, ते महात्म्य देवाचं वाढवावं म्हणून मानवाची निर्मिती केली. ब्रह्मदेव म्हणले मग मी सगळं निर्माण केला आणि काळजी मला लागली का तर म्हणजे असणार कुणीच काय असणार सुंदर दिसणार काहीच काम करणार ती म्हणले. मग पुन्हा म्हणले असणारे पुन्हा अजून अनेक प्रकारची जीव मात्रा तयार केली. या समजताचे सुंदरपण एक वटिले न लागता अक्षर तयाचे कन्या रत्न निश्चय पूर्ण मनी. मग हे सर्व एकत्र करेन आणि सर्व एकत्र करून ते एकत्राचं एक सुंदर असं स्त्री रत्न तयार करून म्हणले. म्हणून सर्व जगताचं देखणे पण एकत्र आणलं, तांब्यात भरलं, तांब्यात एक सुंदर कसं आपण सुंदर यावं तशा प्रकारचं सुंदर कन्या रत्न बनवायचा विचार ब्रह्मदेवाने केला. विधाता म्हणे ते अवसरी सौंदर्याची निर्मिली कुमारी नाम आल्या सुंदरी पुढे कैसी झाली परी. ते ऐका इंद्रदेवाला म्हणू लागले, ऐका केलं मागच्या जन्मी काय केलं, मागच्या जन्मी कशाला म्हणायचं त्याला, आताच केलं म्हणायचं मागं 4-8 दिवसाखाली आपल्या भाषेत म्हणा की कालच केलं म्हणा. काल तू वाईट कर्म केलं तर ती फळं तुला आज भोगावं लागलेली. काय केलं मी ह्या जगताच्या ठिकाणी अतिशय सौंदर्य जी सुंदर देखणेपणा एकत्र आणलं आणि त्याची एक असणारी कन्या बनवली आणि त्या कन्याचं नाव ठेवलं अहिल्या. कुणाची हेळणा नाही, असूया नाही, अशी ही अहिल्या नावची मुलगी तयार केली. आणि पुढं अहिल्याची या परी उत्पत्ती झाली चे गावनी जापती तिचा पती विधता मरती प्रसिद्ध शास्त्री बोली. शाही शास्त्र 18 पुराण 4 वेद गर्जना करून प्रभू रामचंद्र सांगतात त्या अहिल्याचं वडील म्हणे ब्रह्मदेव आहेत. धरणी जापती म्हणे इल्वलारी तू
एक प्राचीला चमन करी विंध्याद्री जवळी पृथ्वीवरी अद्यापवरी प्रभू रामचंद्र म्हणा लागला अगस्ती मुनी म्हणल्या तुम्ही असणारा समुद्र एका घोटात पिऊन टाकला आणि विंध्याद्री पर्वत झोपून टाकला. आजपर्यंत आम्ही बघतोय का नाही समुद्र आहे का गोड अजून. किती बी विज्ञान येऊन गेलं किती बी शास्त्रज्ञ गेलं खाराट ती खाराट का त्यांनी पेल्याला सुवाटे सोडला म्हणून वाचा. या तव मागे मुनी अहिल्याची उत्पत्ती ऐकली काणी परंतु पुन्हा तुझ्या मुखे करुणी ऐकावी म्हणून. याच्यासाठी प्रभू रामचंद्र म्हणतात आम्ही पूर्वी अहिल्याचं कथानक ऐकलं अरण्यकांडाचा 12वा अध्याय पण म्हणजे असणार आम्हाला पुढे अजून असणार आहे त्या अहिल्याची कथा ऐकू वाटते व आणि तुमच्या मुखात ऐकू वाटते. अगस्ती मुनी जरा ती कथा सांगा. अगस्ती मुनी अयोध्येपती दिवसे दिवस झाली वाढती वर मिळाले पृथ्वीपती देव गंधर्व ऋषीश्वर. मग म्हणजे असणारी मुलगी जेव्हा उपवर झाली आणि उपवर झाल्याबरोबर असणाऱ्या गणगंधर्व यक्ष किन्नर सर्वचे सर्व मला देतात का मला देतात अशी सगळ्यांची लाईन लागली. ऐसे समस्त मिळाले चंद्र इंद्र यम सूर्य आले तपोधनही ते मिळाले कन्याची मनी धरोनी. कन्या मनाशी धरोनी आपल्यालाच पत्नी व्हावी म्हणून म्हणजे असणारा चंद्र आला इंद्र आला कुबेर आले तपोधन ऋषीवरी आले अनेक प्रकारचे असणारे सर्व असणारे माणसं मला मिळावी म्हणून गर्दीच गर्दी मंडपात. ऐसे जाणून चतुरानन करिता झाला एक पण म्हणे प्रथम येईन मेरू प्रदक्षिणा करून त्याची देईन. ब्रह्मदेव मला लई गर्दी झाली नवरदेवाची आता कुणाला मुलगी द्यावी असा विचार ब्रह्मदेवाने केला. ब्रह्मदेव म्हणले आपण काहीतरी पण ठेवू हिच्या लग्नाचा म्हणले असणार ज्याच्या हिंमत आहे ताकद आहे त्यालाच आपली मुलगी द्यायची म्हणून विचार केला ब्रह्मदेवाने जो कोणी मेरू पर्वताला प्रदक्षिणा घालून येईल त्याला माझी मुलगी देणार असा पण ब्रह्मदेवाने केला. कोणी ब्रह्मयाची वचनोक्ती समत चाले प्रदक्षिणार्थी इंद्र चढून ऐरावरती निघाला. ब्रह्मदेवाचा असणारा पण ऐकला जो मेरू पर्वताला प्रदक्षिणा घालून येईल त्याला माझी मुलगी देणार. हुंडा ठरला म्हणायचं आपल्या भाषेत आहे का नाही हुंडा. मग असणार ठरला खरंच आहे का नाही कुणी कोणाला हुंडा द्यावं ब्रह्मदेवच म्हणजे आमच्या लग्नात हुंडा जो कोणी असणार पृथ्वीला प्रदक्षिणा घालून येईल त्याला मुलगी. मग लगेच इंद्रदेवाने आपला ऐरावत हत्ती झुंपला हत्तीवर बसला आणि टुकू 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 करत मेरू पर्वताला प्रदक्षिणा घालू लागला. समजत ऋषीश्वर प्रदक्षिणेची निघाले सत्वर मागे गौतमे काय केले चतुर पंडित जनी. वरकडे जेवढी ऋषी मंडळी होती ती बी असणार लुटू 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 पर्वताभोवती पडू लागलेल्या. गणपती बाप्पा सुद्धा मोरावर बसले टुन्नुक टुन्नुक उंदरावर बसून उड्या मारू लागले. सर्व असणारे पळाले प्रदक्षिणा घालण्यासाठी. मग तेवढ्यात का आपल्यालाच मुलगी मिळावी एवढी सुंदर देखणी होती ना त्याच्यामुळे सर्व भाडे होते तिच्यावर. आणि तेवढ्यात असणार इकडे गौतम ऋषी कुठे गेले होते आणि काय झालाय का हो प्रसूती काळ देखून अभयतो मुक्ती ते प्रदक्षिण आला चतुर्णाने जाणून कन्यादान गौतमा केले. मग त्यावेळेस काय केलं असणार त्या गौतम ऋषीनं काळी कपिला गाय होती आणि ती काळी कपिला गाय यायला लागली होती तिच्या बाळाचं मुख बाहेर आलेलं होतं. मग त्यांनी म्हणजे असणारा गायी सहित त्या गायीच्या वासराला प्रदक्षिणा मारली आणि मारल्याबरोबर ते मेरू पर्वताला पृथ्वीला प्रदक्षिणा घातलेलं पुण्य गायी येताना गायीला असणारा प्रदक्षिणा घातली की पृथ्वीला प्रदक्षिणा घातलेलं पुण्य प्राप्त होतं. हे गौतम ऋषीने जाणलं गेलं आणि गौतम ऋषीने लगेच गायीला प्रदक्षिणा घातली आणि ब्रह्मदेवा समोर गेले म्हणजे माझी पृथ्वीला प्रदक्षिणा पूर्ण झाली द्या मुलगी. लगेच ब्रह्मदेवाने अहिल्या गौतम ऋषीला दिली शुभमंगल दक्षिणा करून सकळ सुरवरात पुढे आला इंद्र तव आईलेशी सांगे गौतम व्रतार दे कोणी इंद्र कोपला. मग मध्ये असणारा तवर धापा टाकतो तो इंद्र आल्याबरोबर इंद्रदेव म्हणजे आता सावध बी झालं का बसा पण तिला म्हणजे जेवाया काय म्हणायचं त्याला वराडा मागून वरात जेवाय आल्यात का म्हणजे नुसतं आहो म्हणजे आम्ही काय जेवाय आणतो का म्हणजे आम्हाला नवरी
पाहिजे होती, आम्ही किती पळालो नवरीसाठी म्हणले, आणि आमच्या परस्पर तुम्ही लग्न लावलं. इंद्रदेवाला राग आला आणि रागाच्या भरात इंद्र म्हणे ब्रह्मा याशी या माऊली शक्ती गौतमाची आधी आला म्हणून आईल्याची कन्यादानाची. इंद्रदेव म्हणला आमच्यापेक्षा ताकद गौतम ऋषीला काय म्हणले, आम्ही यायच्या आधी तू आला म्हणून तुम्ही त्याला मुलगी दिली काय म्हणले, आम्ही काय इंद्र का काय पण का काय होता का म्हणले. पुराण म्हणे अमरनाथा गो प्रसूती काळी येले तत्वता प्रदक्षिणा केली मी मेरुषी समजता म्हणून येतो इथं. ब्रह्मदेव म्हणले घाबरे, इंद्रदेवा नुसतं खाऊन मोठा झालास म्हणले, तुला शास्त्राचं काय कळतं का नाही म्हणले असणार. अरे त्या गौतम ऋषीनं म्हणले असणाऱ्या गायी वेत होती, वेत असणाऱ्या गायीच्या वासराचं मुख बाहेर आलेलं होतं, आणि मग म्हणले असणाऱ्या गायीला आणि त्या वासराला प्रदक्षिणा मारली, आणि ती प्रदक्षिणाचं म्हणजे असणाऱ्या पृथ्वीला प्रदक्षिणा मारल्याचं पुण्य बरोबर आहे हे जाणलं गेलं, म्हणून माझी मुलगी मी गौतम ऋषीला दिली. तुला काय कळतंय का नाही इंद्रदेवा. उभय तो मुखीची प्रदक्षिणा ते मेरू प्रदक्षिणे समान आयशे जाणून कन्यारत्न गौतमाला गुण दिदले. अरे बाबा म्हणजे मेरू प्रदक्षिणा आणि असणारे ती वेत असलेल्या गायी आणि वासराला घातलेली मी प्रदक्षिणा, दोन्ही प्रदक्षिणा घातलेलं पुण्य बरोबर आहे. मी ओळखलं जाणलं म्हणून माझी मुलगी म्हणले अहिल्या गौतम ऋषीला दिली. इंद्रदेवा या पर्याय पाणी गण गौतमाशी झाले जाण तो राग इंद्रिय मनी धरून कपडे चरण मांडी. मग म्हणजे तवापासून आलं बघा असू द्या. मग म्हणजे असणारा गौतम ऋषीचा आणि अहिल्याचं लग्न झालं, पण इंद्रदेव जेव्हा लग्न झालं म्हणला किती प्रयत्न केला हिला मिळवण्यासाठी, हिला मी पट्ट्या नांदून देत नसतं. मला झटका देवाच्या राजाला झटका बघतोच म्हणला, हिला सोडतच नसतो असा इंद्रदेव म्हणू लागले. गौतमे सूर्यग्रहणी केले स्नान पुढे आल्यास आश्रमी एकटी जाण ते संधी इंद्र प्रवेशला. परत असणारा गौतम ऋषी आणि अहिल्याचा संसार सुखाचा चाललेला आहे. एक दिवशी असणारं सूर्यग्रहण होतं. सूर्यग्रहणाच्या वेळेस असणाऱ्या गौतम ऋषी असणाऱ्या नदीवर स्नान करण्यासाठी गेलेले आहेत. अहिल्या एकटेच असणाऱ्या आपल्या पर्णकुटीमध्ये. इंद्रदेवाने असणारे बघितलं काय डाव टाकलाय का, स्नान करून आईल्या मंदिरी एकरी असा इंद्र पापाचारी गौतमे कामसंचारी प्रवेशला. इकडे असणाऱ्या गौतम ऋषी स्नानाला गेलेले आहेत आणि स्नान करून अहिल्या आपल्या महालामध्ये आलेले आहे, पर्णकुटीत आलेले आहे, झोपडीत आलेले आहे. तेवढ्यात इंद्रदेवाने बघितलं आणि इंद्रदेवाने आपलं रूप बदललं. गौतम ऋषीचा वेश तिच्याच मालकाचा वेश धारण केला आणि त्याच्या महालात बसला. ती मागुनी तिची इंद्र विचारता धर्माची तवद्वारी येऊन उभा ऋषी दोहीच्या समोराशी देखिले. लगेच असणाऱ्या आतमध्ये असणाऱ्या गौतम ऋषी गेल्या, इंद्रदेव गेला गौतम ऋषीच्या वेशामध्ये आणि तिला रती सुखाची मागणी केली. आता ती म्हणजे कसं कसं ना मालक आहेत आपलं, अवेळी मागला पण मालकाचं उच्चाटन करता येत नाही हे अहिल्याने जाणलं गेलं. आणि अहिल्या म्हणजे असणारी रथ असणाऱ्या इंद्रदेवा बरोबर झाली. आणि तेवढ्यात स्नान करून म्हणजे असणार गौतम ऋषी आले आणि पर्णकुटीत डोकावून बघितलं तर दोघच्या दोघ कोणी दोईचे पापा चरण ऋषीने दोघा शाप दारुण देवनी तपा निघाला जाणं त्याचे साप लक्षण ऐका. मग डोकावून बघितलं तर दोघच्या दोघ आतमध्ये महालामध्ये दिसलेले आहेत. गौतम ऋषीला रागाला तळपायाच्या मस्तकाला गेली आणि कमंडलातलं पाणी हातामध्ये घेतलं आणि दोघाला बी काय शाप दिला ऐका. विनवी करा जोडून इंद्र तुमचे वेशे रमुन माझं कळेची कपटपणा क्षमा संपूर्ण मदत. मग असणाऱ्या तप करण्यासाठी गौतम ऋषी निघालेल्या तेवढ्यात अहिल्या पळतच गेली. तुम्हाला हात जोडते, तुमच्या पाया पडते, माझा काही गुन्हा नाही हो. तुमचा वेश धरून कपट इंद्रदेवाने केलं. तुमच्या वेशामध्ये माझ्या महालात आला, मला रती सुखी मागितलं. मला वाटलं तुम्हीच आहो काय की, म्हणून असणार मी रती सुखामध्ये निमग्न त्याच्याबरोबर झालं. माझं काही चुकलं नाही, मला माफ करा अशी अहिल्या म्हणल्या बरोबर. कोणी आईनेचे वचन तत्काळ रवला तो कृपा घन माने स्वयंवर जाता उदारील स्पर्श. आणि मग म्हणजे असणारा शाप दिला की तू दगड होशील.
मग दगड होशील तर लिहिलं नाही, पण ती शाप दिला तू दगड होशील आणि ती दगड झाली. मग ती काकुलती आली म्हणले मग ही शिवकुळामध्ये असणार आहे अखिलकोटी ब्रह्मांडाचा नाही करता करविता प्रभू रामचंद्र अवताराला येतील आणि त्यांची असणाऱ्या पायाची धूळ तुझ्या दगडावर तुझ्या असणाऱ्या अंगावर पडली की तुझा उद्धार होईल असा उश्शक अहिल्याला दिला. परद्वारिणी परमानष्टे परपुरुषाची रमणीची भ्रष्टे शीघ्र शिळा वै पापिष्टे या शिवा माधारी. मग ते बरोबर रामचंद्राच्या पाधुळीचा असणारा तुझ्या अंगावर पडली तुझा का तो परपुरुषाबरोबर तू असणारे व्रत झाले पापिष्ट आहेस म्हणून तू ह्या श्रमाच्या ठिकाणी दगड होऊन पडशील असा शाप दिला. झाली शिळा भागे आणि इंद्राच्या कपाळा या लागी कोणी कोणाचे छळान परवर्तावे देवेंद्र. अहिल्या असणारी शिळा झाली इंद्राला पडली भग. भग म्हणजे काय रक्त आणि पूच्या खुणा सगळ्या अंगाला झाल्या. एवढं असणार पापाचं फळ इंद्रदेवाला भगावं लागलं आणि मग म्हणजे अशा प्रकारचं छळ कपट कुणाचा करू नये इंद्रदेवा असं ब्रह्मदेव इंद्रदेवाला सांगू लागले. रूपे तपस्थिती केली आईने नेमस्ती उत्कृष्ट तप जाणून रघुपती चरण स्पर्शे उधरले. दगडाच्या रूपामध्ये असताना सुद्धा घात तप अहिल्याने केलं. दगडासारखी सुद्धा माणसं राम राम म्हणते ती, पण ज्याच्या डोक्यात दगड भरलेली नाही ती, ज्याच्या डोक्यात कांदा भरलेला नाही तर ती राम राम म्हणत नाही ती. ऐका म्हणजे असणार दगडासारख्या असणाऱ्या स्थितीमध्ये सुद्धा असणार आघात तप केलं, उत्कृष्ट असं तप केलं. हे प्रभू रामचंद्राला कळलं गेलं आणि प्रभू रामचंद्र तिच्या भेटीसाठी तिच्या गावाला आलं आणि तिचा उद्धार केला. म्हणतो तिला झाली दे कोणी अंगणा गौतमी अंगीकारली जाणा पुढे इंद्र तुझ्या कथना सावधाना अवधारी. आणि प्रभू रामचंद्राची आधी तिची नजर भेट झाली. प्रभू रामचंद्राच्या चरणाची धूळ तिच्यावर पडली. शिळा होती मनुष्य झाली. शिळा होती असणारी त्याच्या नाहिलेत रूपवान झाली आणि पुन्हा म्हणजे असणारा गौतम ऋषीचा नाहिलेचा संसार झाला चालू झाला. पण इंद्रदेवा तुझं काय झालं ऐकायचं का? ब्रह्मदेव सांगतात ऋषी शापे केली कळा हिरत्वे आले वीर्य बळा मुकलाशी ऐश्वर्य सकळा राक्षसी नेल्या त्या ऋषीवर्याच्या शापाने तुझी ताकद संपली, ऐश्वर्य संपलं, ताकद संपली. नंतर राक्षसाची वर चढ ताकद तुझ्यावर झाली आणि तुला गळ्याला बांधून लंकेत नेलं रे इंद्रदेवा. या पापाचे फळ तुला प्राप्त झाले प्रबळ जैशी निर्दवला उदश केवळ टाकून घर पुसत. तशा प्रकारे म्हणजे असणारा तू पाप केलं त्या पापाची फळ तुला भोगावं लागल्यात इंद्रदेवा. म्हणून पाप करू नको बाबा इंद्रदेवा. जसं असणार निर्दैवी असावं आधीच कारण त्या कपाळाचं फुटक्या कपाळाचं काय कशाला काय लागत नाही. नेमकं एक करायला गेलं की दुसरंच हातात होतंय. त्याला जशी आव तसं घर पुसत देते बरं का. दुष्काळात तेरा म्हणजे आधीच घरात नाही पुन्हा अजून तसं निर्दय व्हावं जसं घर पुसत येवी तशा प्रकारचं म्हणजे तुझी परिस्थिती झाली बघ. जैशी निर्दैवाची संपत्ती विषयासक्तीची तपस्थिती न पुस्तकाची गर्वाद प्रीती अंध प्रतिदीप जसं म्हणजे असणारा निर्दैव असावा त्याच्या संपत्तीचं त्याला काय करायचंय. आता नशिबातच नाही किती संपत्ती आली तर काय उपयोग आहे. लगेच कशी जाती काय की हे हाताने लक्षात ठेवा कशी जाती कळत नाही बरं का. लक्षात ठेवा इकडून येतं तिकडून येतं इकडून येतो तिकडून येतं आणि कसं जातं कळतच नाही. कसं पुन्हा कोणाचं कवटासारखं जात कवटासारखं हातीने कवट गिळतं अक्क चाक्क कवट तसंच पडतं पण गावा कधी कुठं आतमधला कसा गायब होतो कळतच नाही दिसतच नाही. तसं कोणाचं कुठून बी येतं कसं जातं कळतच नाही. तसं म्हणजे असणार जी काय असणारे म्हणले त्याच्या नशिबात निर्दैवी आहेत कम नशिबाचे त्याची संपत्ती कशी जाते कळत नाही. म्हणले जी विषय शक्त असतात विषय शक्तांची तपस्थिती कशी आपण त्या बघण्यासारखी काय उपयोग आहे त्या विषय शक्तांची तपस्थिती म्हणले किंवा म्हणजे असणारा नपुसक आहे आणि त्याच्याबरोबर घर संसार केला काय उपयोग आहे की घर संसार नपुसका बरोबर करून म्हणजे असणारा किंवा म्हणजे असणारा आंधळा आहे त्याच्या समोर 1000 दिवं लावलं. रंगना स्पर्शचे पापे तुझी संपत्ती यश हरपे क्रियाभिमान तुझा करपे दुःखी अमुपे. इंद्रदेव बापू तू परस्त्रीचा असणारा स्पर्श केला ते पाप तुझ्याकडून झालं आणि त्या पापामुळे तुझं संपत्ती संपली यश संपलं ऐश्वर्य संपलं रे. म्हणले तुझे असणार क्रिया कर्म
संपून गेला, करपूनच गेलं म्हणले. किती अक्रम काय असलं काम केलं म्हणले तू म्हणले, त्याच्यामुळे तुला दुःख भोगावं लागलं रे बाबा. तुझे राजन होईल स्थिर, तो हिंडती देश देशांतर, मनुष्य लोकी तुझं स्थिर वासन तुझा राज्य असणार स्थिर राहणार नाही म्हणजे तुला सारखं देश देशांतर हिंडवावं लागल. पृथ्वी तलावर मानवात आला तरी तुला असताना तिथं स्थिर हो, स्थिरच नाही. मग पुण्याची पावटी सरे इंद्रपदाची उटी उतरे वाचा. राम म्हणे इंद्रापती तू याग करी विष्णू प्रीत्यार्थी, तेने तुझं यश कीर्ती आणि श्रीमंती. ब्रह्मदेवामध्ये इंद्रदेवा तुला जर यश कीर्ती पाहिजे असेल तर यज्ञ कर म्हणजे काय, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव हा मंत्र जपा सर्व काळ त्या भगवंताचं नामस्मरण कर. तुझं गेलेलं यश ऐश्वर सगळं तुला प्राप्त होईल. विष्णू प्रीत्यार्थ करी यज्ञ संतृप्त होती देव ब्राह्मण, त्याने तुझं होय कल्याण हित वचन मी हिताचं कल्याणाचं वचन सांगतो. विष्णू परमात्मा भगवंताला तू असणारा प्राप्त करून त्याच्यासाठी असणारा ब्राह्मणाला जीव घाल, नामस्मरण कर, चिंतन कर. तुझा पुत्र धरुणी नेला तो राक्षस सागरी स्वस्त राखीला, तायाची ग्लानी वेळोवेळा निज मानसी धरू नको. ऐक म्हणजे तुझा पुत्र असणारा म्हणजे जयंत नावचा असणारा पुत्र राक्षसाने मगाशी पळवून नेला म्हणजे ती क्षीरसागराच्या ठिकाणी निवांत आहे, त्याची काय काळजी करू नको, आनंदाने राहा. हे तुके ब्रह्मयाचे ऐकुनी वचन, इंद्रिया गारमिला प्रीत्यार्थ भगवान, आचार्य आचार्य पाचारून ब्रह्मदेवाचं बोलणं इंद्रदेवाने ऐकलं आणि असणारा ऋत्विक असणारा अनेक प्रकारचे ब्राह्मण मंडळी बोलवले आणि त्यांना अर्घ्यदान देऊन म्हणजे यज्ञाला सुरुवात केली. वाच दक्षिणा तिन्ही अग्नी स्थापिले ती स्थानी, आचार्य ब्रह्म मिळून या पर्याग ग्रहपत्य दक्षिण असणारा अशा प्रकार अजून एक तिसरा असणारा आहार वालिक, अशा तिन्ही प्रकारचे 3 कोणामध्ये अग्नी असणारा स्थापन केल्या आणि म्हणजे आचार्याने ब्राह्मणाला मिळून यज्ञाला सुरुवात केली. म्हणजे वाचा इंद्रे करून याव प्रस्थाना, ब्राह्मणा दिले कोटी गोदाना, सुखी केले विश्व जला श्री भगवान प्रीत्यार्थ. भगवंत प्रसन्न व्हावेत आपल्यावर असणाऱ्या श्री भगवंताची कृपा व्हावी म्हणून म्हणले असणारे इंद्रदेवाने असणाऱ्या आनंदाने यज्ञ केला आणि यज्ञ परिपूर्ण झाल्यावर ब्राह्मणाला काही दान दिल्या. यावरी सिद्धी पावली सकळ देव संतोष झाला, तदनंतर पुष्पवर्षव केला महावाद्य वाजवल्याच्या नंतर असणारे यज्ञ परिपूर्ण झालेला सर्व देवांना आनंद झाला. सगळ्यांनी फुलांचा वर्षाव केला आणि मंगलवाद्य वाजू लागलं. एकीकडे श्री रघुपती थोर विस्मय झाला चिती, माने आगाये स्वामी अगस्ती हरीची माया. एवढं प्रभू रामचंद्र अगस्ती मुनीच्या मुखातून ऐकलं आणि प्रभू रामचंद्र म्हणले काय त्या भगवंताची माया, काय करील तो काय. हे महाराज स्वतःच म्हणतात वाचा. मायरी इंद्रे चैले पराशैला ते तप टाळले, शंकर हाती नरपाळ दिले भिक्षा मागे गरगरे. काय मायाने असणारा लाघव केला, मायाने असणारा धडक मारले, पंचानन केला ब्रह्मयाचा मात्रा, इंद्रदेवाचा छळ केला असणारा पराशरासारखं 3.5 कल्प आयुष्य होतं पण शरात घालवलं. असं मायेचं लागावं तप संपून टाकला. शंकराला तर नरकपाळ हातात घेतलं, घरोघरी भिक्षावार चंद्राशी कळंक लाविला, थोर चापे भस्म केले सागर, सरस्वती पाठी लागला पितर तो चराचरांचा पय करता. काय माघ्यानं मायाने लाघव केला, चंद्र झाला काळा, चंद्राला डाग लागला. एवढाच नाही म्हणजे असणार सागर असणार भस्म केले. त्याच्यानंतर म्हणलं असणार ब्रह्मदेवाची मुलगी कोण होतं, आताची ही आहिले, दुसरी होती सरस्वती. आपल्याकडे विद्याविनयन शोभते, ती सरस्वती विद्येची देवता, ती ब्रह्मदेवाची मुलगी. ती एवढी सुंदर अहिल्यासारखे सुंदर बनवले आणि जेव्हा ती नवरी नटली ब्रह्मदेवच अनावर झाले, स्वतः मुलीचा बापच. आणि तीच म्हणलं मीच हिला माळ घालतो म्हणून असं ब्रह्मदेव, म्हणून त्या ब्रह्मदेवाची पूजा कोण करीत नाही. आणि ब्रह्मदेव नाव सुद्धा पण घेत नाही, का तर स्वतःच्या मुलीच्या पाठीमागे गेला. एकाच ठिकाणी ब्रह्मदेवाची मूर्ती पुष्करच्या ठिकाणी, तिथंच मंदिर आहे ब्रह्मदेवाचं. मंदिर सुद्धा कुठं ब्रह्मदेवाचं नाही. असं मायाने कपटा, मायाने म्हणले ब्रह्मदेवाला सृष्टीचा करताय पण त्याला सुद्धा सोडलं नाही, त्याचा सुद्धा छळ केला. अशी विष्णूची माया आहे म्हणतात.
पांडव देश वाटा पारी हिंडता दिने वनांतरी भृगूची पुलमा सुंदरी माये विदैत्य नेत होता. एवढ्याच न वाचणार आता ही महाभारताचं उदाहरण देऊ लागलेले आहेत. काय कधीच सांगतात काय म्हणते बरोबर रामचंद्राला असणार हे बी अवघडच का महाभारत पुजणारा काय म्हणते असू दे म्हणजे असणार मग म्हणजे असणार आधी काय पांडव आहे ते सुद्धा असणारा प्रारब्धाने असणारा वनाच्या ठिकाणी फिरत असताना सुद्धा ते सुद्धा हिंडतात म्हणलं. आणि भृगु ऋषी जे असणारी भृगु ऋषी आहेत सुंदर असणारे त्यांची पुलमा नावाची आहेत तिला सुद्धा असणार सोडलं नाही. भृगु ऋषीला सोडलं नाही, पांडवांना सोडलं नाही, अनेकांनाही मायाने सोडलं नाही. म्हणजे वाचा द्रौपदी पतिव्रता शिरोरत्न ती कष्ट झाले गण चांडाळ करवी वस्त्र हिरोन सभेमध्ये उभी केली. महान पतिव्रता असणारी द्रौपदी सुद्धा तिनं तिच्यावर सुद्धा मायाचं लाघव झालं म्हणजे असणार तिलाही फार कष्ट झालं म्हणजे असणार. सभे माझे पांचाळीचं ह्या द्रौपदीचं गर्व असणार वस्त्र हरण पांडवांनी असणारे ह्या कौरवांनी केलं म्हणले. रायचे मायेचे विंदान सुरवराला कळेचे लक्षण त्याच्या मी कधी काय झालं माये. अशा प्रकारच्या मायाचं विंधन भाल्या भाल्यांना माया कळली नाही, भाल्या भाल्यांना असणार मायाचं विंधन लक्षण कळली नाहीत म्हणजे. आणि आम्हाला तर काय कळायचं मायाचं किस झाडकी पत्ती आम्ही तर घेईन दिन म्हणजे आम्हाला तर त्या मायेचं लाघव काय कळायचं कळणारच नाही म्हणतात. आईचे बोलीला श्री रघुपती तया उत्तर दे अगती पुढले अध्यायी तयाची स्थिती तया प्रती सांगेल. मग अशा प्रकारे प्रभू रामचंद्रामध्ये मायाचं लाघव आजपर्यंत कोणालाही कळलेलं नाही. मग पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी म्हणते माया कशी असते कुणाला सोडत नाही कसा मायाचा असणारा लाघव असतं. प्रभू रामचंद्राला पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी अगस्त्य मुनी सांगितलं ऐका म्हणतात. एका जनार्दना शरण इंद्र अहिल्याचे आख्यान सागा झाले संपूर्ण जनार्दनाने कृपा. शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण गेलेलं का आपले सद्गुरु शांती ब्रह्म एकनाथ महाराजाला शरण गेले. शरण जाऊन म्हणतात आपण ह्या अध्यायाच्या ठिकाणी इंद्रदेव आणि अहिल्याचं आख्यान ऐकलं संपूर्णही झालं दोघांचं म्हणलं. पण कुणाच्या कृपेने आमच्या असणारे जे काय जनार्दन स्वामी आहेत विष्णू परमात्मा भगवंत आहेत प्रभू रामचंद्र आहेत ह्यांच्याच कृपेने असणारे परिपूर्ण झाले असं ते त्यांच्या सद्गुरूला शरण जाऊन सांगतात. त्या अध्यायाच्या कथानक संपवितात म्हणजे वाचा. तिसरी भावार्थ रामायणे उत्तरकांड एक कारटी काय इंद्राख्यान नाम चतुर्विशतमाध्याय घोडा श्री कृष्ण अर्पण वस्तु शुभम भवन्तु पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय.